ज्ञानप्रबोधिनी सोलापूर हराळीच्या प्रमुख विश्वस्त ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांचे प्रदीर्घ आजाराने सोलापूर येथे सोमवारी रात्री निधन झाले। मंगळवार 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मोदी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी सकाळी 5 ते 9:30 या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ठेवण्यात आलं होतं। मृत्यूसमयी त्या 74 वर्षांच्या होत्या। डॉक्टर लताताई या मूळच्या पुणे येथील प्रख्यात संपादक कैलासवासी चंप तथा बापूसाहेब भिशीकर यांच्या कन्या। सोलापूर येथील केळकर दाम्पत्याने बालविकास मंदिर शाळा ज्ञानप्रबोधिनीकडे हस्तांतरित केल्यानंतर ते सोलापूरला स्थायिक झाल्या। ज्ञानप्रबोधिनी पुण्याचे संस्थापक कर्मयोगी आप्पासाहेब पेंडसे यांची जीवनमूल्ये त्यांनी तरुण वयात आत्मसात केली होती। पुढे शिक्षण तज्ञ कैलासवासी व.सी. तथा अण्णासाहेब ताम्हणकर यांच्या नेतृत्वात त्यांनी ज्ञानप्रबोधिनीचे आजीवन कार्य करण्याचे व्रत निभावले। सोलापूर आणि हराळी येथे भव्य वास्तूंची निर्मिती आणि उत्तम संस्कार संपन्न तरुण पिढी घडवण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे। सोलापूरला आल्यानंतर त्यांनी प्रबोधिनीत सत्संग केंद्राची स्थापना केली। स्वरूप संप्रदायाचे स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता। कर्तव्याशी बांधील राहून खरा परमार्थ कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्यांच्या आचरणात आणला आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, पतंजली योगसूत्रे यांच्याद्वारे नेमके मार्गदर्शन त्या साधकांना करत असत। पुण्याचे डॉक्टर माधवराव नगरकर तथा स्वामी माधवानंद यांचे प्रमुख उपस्थितीत सत्संग शिबिरे, गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात लताताईंचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी लिहिलेली पुस्तके, विविध इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे त्यांच्या विद्वत्तेचे प्रगल्भ दर्शन घडवतात। दिवंगत श्रेष्ठ संत विमलाजी ठकार यांच्या प्रेरणेने मागील 8 ते 10 वर्षात 2-3 वेळा त्यांनी संपूर्ण वर्षभर एकांतात अज्ञात स्थळी राहून मौन व्रत स्वीकारून ध्यान सेवा साधना केली। वंदनीय भाऊ थावरे यांना योगिनी, वंदनीय वैकुंठवासी भाऊ थावरे त्यांना योगिनी असे संबोधित असत, अशीच त्यांची सिद्धता होती। त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे हे सतत जाणवत राहील। ज्येष्ठ मार्गदर्शक, ध्यान मार्गातील परिपक्व व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ भगिनीसम नात्याने मिळालेले त्यांचे प्रेम, जिव्हाळा, आशीर्वाद हेच पुढे वाटचालीत पथदर्शक ठरतील याच कृतज्ञ भावना व्यक्त करून लताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।